की मालिका संपल्यानंतर मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना त्यातले एक एक इलिमेंट्स बघून आपापली गोष्ट किंवा या मालिकेत आम्ही जे काही प्रत्येक एपिसोडकडनी वेगवेगळ्या गमती जमती केल्यात त्या सगळ्या आठवाव्यात म्हणून मी तसं विचार केला होता की असं काहीतरी आपण करूया आणि मग ते वैभवनी मला सगळं एकत्र कोलाज छान करून दिलं. जे इतके इन्व्हॉल्व्ह होतात मालिकेमध्ये की त्यांना थोडंही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की त्या गोष्टीचा त्रास होतो आणि ते मग सांगतात की असं कुठं असतं का, हे इतका वेळ कसं कळत नाही आहे वगैरे वगैरे, जे आमच्या मालिकेच्या बाबतीत बऱ्याचदा होतं की अजून कसं कळत नाही आहे विरोचक कोण आहे किंवा अजून कसं अद्वैतला कळत नाही आहे अस्तिका कोण आहे नेत्रा कोण आहे. तर अर्थात हे सगळे प्रेक्षक आहेत आणि त्यांना हा जो होणारा त्रास आहे हा प्रेमातूनच येतो आहे. तर मला असं वाटतं की ती इन्व्हॉल्वमेंटचा भाग आहे अशा कमेंट्सबद्दल जर बोलायचं की कारण प्रेक्षक स्वतः तेवढे इन्व्हॉल्व असतात त्या पात्राला घेऊन, त्यांची भावनिक इन्व्हॉल्वमेंट तेवढी असते तर त्यांना तसंच झालेलं हवं असतं कधी कधी. सो ठीक आहे, गोष्टीप्रमाणे पुढं जात राहणं आमचं काम आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना वेळोवेळी नवीन नवीन धक्के, नवीन नवीन एक्साइटमेंट, नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स देणारी मालिका म्हणजेच आपली आवडती मालिका म्हणजे 7व्या मुलीची 7वी मुलगी. आणि याच मालिकेचे आज 500 एपिसोड पूर्ण झाले आहेत. केक कटिंग झालं आहे, मिठाई खाऊन सुद्धा झाली आहे, फक्त लंच करायचा बाकी आहे कारण का सकाळपासून भूक लागले सगळ्यांना. त्याच निमित्ताने मालिकेतले 2 गोड कलाकार माझ्यासोबत आहेत, तितिक्षा माझ्यासोबत आणि अजिंक्य माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमच्या संपूर्ण टीमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. 500 एपिसोडचा प्रवास, पहिला एपिसोड, त्यानंतर आता 500चा पहिलाच टप्पा आहे. नॉस्टॅल्जिक वाटतं किंबहुना किती एक्साइटमेंट वाटते? खूप जास्त म्हणजे आनंद आहे हा की इतक्या अनयुज्युअल स्टोरीला इतकं प्रेम मिळालं आहे. आणि असं नाही आहे की अगदीच वेगळा विषय आहे. आधीही देवी आईचे भक्त ह्यांवरती मालिका झाल्या आहेत, पण ह्या मालिकेला खूप वेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं आणि कदाचित म्हणूनच प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं आहे मालिकेवर. त्यामुळे अर्थातच मला खूप जास्त आनंद होतो. आजचा दिवस म्हणजे विदिन नो टाईम आल्यासारखं झालं आहे. खरं तर कळलंच नाही हे म्हणजे 1.5 वर्षांचा प्रवास कधी पूर्ण झाला आणि इतकं काय काय घडलं 1.5 वर्षात मालिकेमध्ये, आमच्या पर्सनल आयुष्यांमध्ये, की खूप आनंद होतो आहे कारण इट्स अ माइलस्टोन. सो एक्स्ट्रीमली हॅपी अँड एक्सायटेड अबाउट दिस. अजिंक्य, मला तुला विचारायला आवडेल, जसं तितिक्षाने सांगितलं की 1.5 वर्षामध्ये खरंच खूप वेगवेगळे बदल झालेत आमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आणि मालिकेमध्ये सुद्धा. पहिला एपिसोड किंबहुना पहिलं शूट आणि आत्ता 500व्या एपिसोडचं शूट, नॉस्टॅल्जिक वाटतं किंबहुना. जर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कप आहे, त्या कपवरच्या जेवढ्या काही म्हणजे बोलतात ना एक वेगवेगळे त्याच्यावर ड्रॉइंग केले, तर या सगळ्यांमधला एखादा असा कोणता क्षण किंबहुना एखादी आठवण जी आज देखत अजिंक्यच्या लक्षात आहे? खरं तर मी हा कप डिझाईन करताना असा केला आहे की मालिका संपल्यानंतर मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना त्यातले एक एक इलिमेंट्स बघून आपापली गोष्ट किंवा या मालिकेत आम्ही जे काही प्रत्येक एपिसोडकडनी वेगवेगळ्या गमती जमती केल्यात त्या सगळ्या आठवाव्यात म्हणून मी तसं विचार केला होता की असं काहीतरी आपण करूया आणि मग ते वैभवनी मला सगळं एकत्र कोलाज छान करून दिलं. 500 एपिसोड झालेत. पहिल्या एपिसोडपासून आत्तापर्यंत बघायचं झालं तर मालिकेची स्टोरी इतकी इंटरेस्टिंग आहे की रोज सेटवर आल्यावरती प्रश्न पडलेला असायचा की आता पुढे काय होणार आहे, जसं प्रेक्षकांना प्रत्येक एपिसोडनंतर पडतो. त्यामुळे खरंच नाही कळलं की 1.5 वर्ष कसं गेलं. जनरली एका ठराविक टाईमनंतर कदाचित मला असं वाटतं की थोडा वेळ गेल्यानंतर एक 300-350 एपिसोडनंतर बट ऑब्वियस बोर होत असावं, पण स्टॅग्नन्सी येत असावी. पण ही मालिका तशी नाही आहे. मालिकेचा प्रत्येक एपिसोड तुम्हाला तुमची उत्सुकता, तुमची उत्कंठा ताणून धरतो आणि आजपर्यंत तो तसाच करत आला. त्यामुळे कसं 1.5 वर्ष गेलं खरंच कळलं नाही. पण ऑफकोर्स एका पात्राबरोबर एक गोष्ट जेव्हा तुम्ही 500 एपिसोड घेऊन जाता तेव्हा त्या पात्राबरोबर काम करायची किंवा त्या पात्रा थ्रू त्या पात्राचे फिलिंग्स एक्सप्रेस करायची मजा जरा जास्त यायला लागते. सो ती मजा आता वाढली आहे, दिवसेंदिवस वाढते आहे. पण जसं तुम्ही दोघांनी सांगितलं की एका 300-350 एपिसोडनंतर थोडाफार प्रमाणामध्ये कंटाळवाणा असं बोलू शकत नाही, पण एक थोडा ब्रेक लागतो. तसंच आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा असतं. प्रेक्षक ज्या पद्धतीने तुमच्यावर प्रेम करतात, तसंच एक मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. प्रेक्षक वर्ग आपल्यावर निंदासुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बोलण्यापेक्षा तेवढ्याच अधिकाऱ्याने करत असतो. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा ह्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? तितिक्षा, मालिकेबद्दल म्हणायचं झालं तर अर्थात मालिकेची करतात जे मालिका बघतात सुद्धा, जे इतके इन्व्हॉल्व्ह होतात मालिकेमध्ये की त्यांना थोडंही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की त्या गोष्टीचा त्रास होतो आणि ते मग सांगतात की असं कुठं असतं का, हे इतका वेळ कसं कळत नाही आहे वगैरे वगैरे, जे आमच्या मालिकेच्या बाबतीत बऱ्याचदा होतं की अजून कसं कळत नाही आहे विरोचक कोण आहे किंवा अजून कसं अद्वैतला कळत नाही आहे अस्तिका कोण आहे नेत्रा कोण आहे.
तर अर्थात हे सगळे प्रेक्षक आहेत आणि त्यांना हा जो होणारा त्रास आहे हा प्रेमातूनच येतो आहे. त्यामुळे ह्या आमच्या लेवललासुद्धा किंवा प्रोडक्शन लेवललासुद्धा जेव्हा अशा कमेंट्स येतात तर इथे बदल घडत असतात. असं नाही आहे की ह्या कमेंट्स इग्नोर होतात. इथे बदल घडतात, कथानकात बदल घडत असतात, प्रेक्षकांना काय आवडतं आहे काय नाही याप्रमाणे. आणि पर्सनली म्हणायचं झालं तर लकीली असं खूप कमी वेळेला होतं की आम्हाला निंदा सहन करावी लागते, पण तीसुद्धा आमच्यामध्ये ग्रोथ घडवण्यासाठीच असते. आणि बऱ्याचदा म्हणजे असं म्हणतात की अरे ही किती रडते, फॉर एक्झाम्पल, अरे नेत्रा किती रडते, ही सतत रडतच असते. तर त्याबद्दल काही करूही शकत नाही, कारण ते कॅरेक्टर तसं आहे, जिथे गरज आहे तिथे तिला रडावं लागणार. पण जर कोणी अभिनया रिलेटेड एखादी अशी कॉमेंट दिली तर अर्थात ते विचार करण्यासारखी असते, कारण मग तिथे खरंच काहीतरी चुकत असते. तर जर तशी कमेंट वारंवार आली तर मग त्या गोष्टीचा मी विचार करते. जर कधीतरी आली तर ठीक आहे, तो एक पर्सनल ओपिनियन म्हणून सोडता येतं. पण जर वारंवार प्रत्येक व्यक्तीकडनं ती येते म्हणजे त्यात काहीतरी फॅक्ट आहे, मग त्यावेळेला मी काम करते त्या गोष्टीचं. अजिंक्य, तू काय खरं तर या मालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेक्षकांची प्रतिक्रिया अशीच आहे की त्यांना मालिका खरंच खूप आवडते. त्यांना खूप जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे सुरुवातीला गोष्ट थोडी बोल का जरा प्लीज, अनयुज्युअल होती. सुरुवातीला गोष्ट थोडी जरा अनयुज्युअल होती. तर अनयुज्युअल गोष्ट असल्यामुळे आम्हाला खूप भीती होती की कशी गोष्ट रिसीव्ह करतील. पण प्रेक्षकांनी ज्या प्रकारे गोष्ट रिसीव्ह केली आणि आता 500 एपिसोड झाले तरी प्रेक्षक त्याच इंटेन्सिटीनी, त्याच उत्सुकतेने, तीच मजा या सस्पेन्सशी घेतात आजपर्यंत. तर तशा निगेटिव्ह कमेंट्स किंवा अशा खूप कमी येतात. पण जरी त्या आल्या तरी मला असं वाटतं की त्यातल्या काही कमेंट्स अशा असतात की प्रेक्षक काही पात्रांशी खूप जास्त इमोशनली अटॅच झालेले असतात. तर त्यांना ते पॉझिटिव्ह झालेले असतात प्रेक्षक की अरे हे असं का वागतोय यार, असं का होतंय आता. तर मला असं वाटतं की ती इन्व्हॉल्वमेंटचा भाग आहे अशा कमेंट्सबद्दल जर बोलायचं की, कारण प्रेक्षक स्वतः तेवढे इन्व्हॉल्व असतात त्या पात्राला घेऊन, त्यांची भावनिक इन्व्हॉल्वमेंट तेवढी असते. तर त्यांना तसंच झालेलं हवं असतं कधी कधी. सो ठीक आहे, गोष्टीप्रमाणे पुढं जात राहणं आमचं काम आहे. पण तितिक्षा म्हणाली तसं जर हे सगळं जर च्या बाबतीत आहे किंवा पर्सनली माझ्या बाबतीत तर ऑफकोर्स सिरियसली घ्यायला लागतं. नाही, बरं, जसं अजिंक्यने सांगितलं की मी अशा पद्धतीने हा कप डिझाईन केला आहे की मालिका झाल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांना आठवले पाहिजे एलिमेंट. या सगळ्या एलिमेंटमधला तितिक्षा तुझ्या एक अशी कोणती गोष्ट आहे की म्हणून या सगळ्या एलिमेंटमध्ये एक असा कोणता सीन जो आज देखत तितिक्षाच्या डोक्यामध्ये आहे? मग ते डोहामध्ये उतरणं असू दे, आगीच्या कुंडामध्ये उभं राहणं असू दे, काय सांगशील? एक सीन तर मला असं वाटतं की आबा आणि माझा पहिला सीन होता. इथे आहे एक छोटंसं चित्र माझं आणि आबांचं. तर त्यामध्ये मला पहिल्यांदा संकेत येतो, तो सीन तो होता. आणि जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हाच माझ्या अंगावर काटा आला होता, कारण थोडी नर्वस होते की हे कसं करणार आहे आणि असं आवडेल का, असं इथे असं सगळं करायचं आहे तर मग ते किती ॲक्सेप्ट करतील असं झालं होतं. पण ज्या पद्धतीने तो सीन डिझाईन केला होता खूप अवघड शॉट होता, कारण आम्ही एका डोहाच्या कडेला एक झाड आहे त्याच्या काय बरं पारावर बसलो आहे मी आणि आबा जस्ट उठून जातात. आमचा खूप सुंदर सीन होतो जिथे मी म्हणते की हे मला देवीने दिलेलं जी स्टोरीची वनलाईन आहे की हे मला वरदान मिळालं आहे की हा शाप आहे, कोणाचं तरी भविष्य आणि कोणाचं तरी मृत्यू दिसणं. तर तिथून तो सीन सुरू होतो, आबा निघतात आणि मग कोणीतरी घागरीने पाणी भरतं आहे आणि त्या बुडबुड्यांनी मला ट्रिगर येतो आणि त्यानंतर मला माझा पहिला संकेत आला होता. पण तो इतक्या सुंदर पद्धतीने शूट झाला होता आणि इतका म्हणजे तिथे पहिल्यांदा मी नेत्रा म्हणून आपण म्हणतो ना की तो एक क्लिक लागतो जिथे आपल्याला थोडंसं कॅरेक्टर कळतं. सो ते तिथे कुठेतरी झालं होतं आणि त्यामुळे तो सीन माझ्या कायम लक्षात आहे. अजिंक्य, तू काय सांगशील? खूप सीन आहेत तसे सांगायचं झाले तर. स्पेशली सुरुवातीचे काही आईबरोबरचे सीन किंवा नंतर नेत्राबरोबरचे सीन. कारण की अद्वैत हा असा मुलगा होता की ज्याचा देव या संकल्पनेवर विश्वास नव्हता आणि त्याच्या आयुष्यात एक अशी मुलगी आली जिला देवीचं वरदान आहे आणि तिला सुपर नॅचरल पॉवर आहे. तर तिला ॲक्सेप्ट करणं आणि नाही का ती माणूस म्हणून कशी हे जसं अद्वैतला हळूहळू कळत गेलं प्रत्येक सीन गणित किंवा जशी जशी गोष्ट पुढे जाईल तसं, तर वेगवेगळ्या टप्प्यांवर असे सीन येत गेले. फॉर एक्झाम्पल ही हॉस्पिटलमध्ये होती किंवा मी हॉस्पिटलमध्ये होतो किंवा घरात काही आजींची डेथ झाली असेल, आजोबांची डेथ झाली असेल. तर अशा वेळेचे काही इमोशनल सीन असतात की जे खरंच रिलेट होतात सीन करताना, कारण की आपल्या पण आजूबाजूच्या फिलिंग्स आपण त्या
गोष्टीबरोबर वापरत असतो. सो मजा येते असं काही काही सीन करताना. नाही खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी या दोघांकडे थांबवतो कारण का लंच लागलं आहे. खूप खूप भूक लागली आणि खूप सुंदर असा फ्रेग्रन्स आला. नाही सगळ्यांना लागले आहे, मला तर लागलेच आहे. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल, किती अजून धमाल मजा मस्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्विस्ट अँड टर्न्स 500 एपिसोड नंतर प्रेक्षकांना बघायला मिळते तिथे? या मालिकेची गोष्ट, मालिका सुरुवात झाली तेव्हापासून या मालिकेचा शेवट ठरलेला आहे. त्यामुळे गोष्ट अशी खरं तर अजिबात भरकटत जाणारी नाही आहे. पण ही गोष्ट ज्या पद्धतीने आमचे दिग्दर्शक आणि कथाकार किंवा लेखक उलगडत जात आहेत ती पद्धत खूप इंटरेस्टिंग वापरत आहेत ते. आणि तुमच्या प्रतिक्रियांवरून आम्हाला कळतंच आहे की तुम्हाला ती गोष्ट जशी उलगडत जाते तिची जी ट्रीटमेंट आहे, ती गोष्ट सांगण्याची पद्धत आहे ती खूप आवडते आहे. आणि अशाच पद्धतीने अजून खूप इंटरेस्टिंग फॅक्टर्स जे खूप बाकी आहेत, 4थी पेटी बाकी आहे, 5वी पेटी बाकी आहे, विरोचकाचं काय करायचं, त्याचं पुढे काय होणार, तो आता तरी संपणार का, नेत्रा त्याला कशी हरवणार, पुढे जाऊन ह्या सगळ्याचं काय होणार, ह्या असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्या उत्तरांपर्यंत पोचायचं आहे. केदार अजून घरात आला नाही आहे परत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कुठे ना कुठेतरी जाऊन पुढे रिलेट होणार आहेत किंवा आधीच्या अर्धवट सोडलेल्या आहेत कारण त्या पुढे जाऊन वापरणं, त्याचे संदर्भ पुढे येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना माझी एकच विनंती की आत्तापर्यंत जसं तुम्ही भरभरून प्रेम करत आलात, आत्तापर्यंत जसं या मालिकेचा आनंद घेत आलात तसाच आनंद घेत राहा. आणि आमची खात्री आहे की आम्ही 100% तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. नाही खरंच खूप भारी वाटतं आहे. तुर्तास तुमच्या दोघांचं धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण टीमचं धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. 500 एपिसोड झाले, पहिलाच टप्पा आहे, अजून खूप सारे एपिसोड आम्हाला बघायचे आहेत सुद्धा. सो आता पुन्हा एकदा धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.